आशा मॅडम आपल्याकडे क्लिनिकमध्ये गेल्या 10 महिन्यापूर्वी आल्या होत्या नारायणगाववरून. ज्यावेळेस त्या आल्या होत्या त्यामध्ये स्पाईनमध्ये प्रचंड दुखणे, पायाला खूप मुंग्या येणे, पाय बधीर होणे, लक्षात न राहणे, खुब्यात 1 वर्षापूर्वी क्रॅक गेला होता आणि सायटिकाचा त्रास असं लक्षणं घेऊन दवाखान्यात आल्या होत्या. चालताना दबकत चालत होत्या. अत्यंत स्पीड चालण्याचा त्यांचा कमी होता, कॉन्फिडन्स कमी झालेला होता चालण्याचा. आणि आज त्यांच्याच कडनं आपण समजून घेणार आहोत की त्यांची प्रकृती कशी सुधरत गेली आणि त्यांना काय इथे डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकमध्ये काय आवडलं. त्यांची मुलगी पण इथे बसलेली आहे आणि त्या स्वतः बोलणार आहेत, तर त्यांच्याकडनं समजून घेऊयात. बोला माऊली. मी आशा एकनाथ झोडगे, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी 2 जून 2024ला पडले बाथरूममध्ये आणि क्रॅक गेला. क्रॅक गेल्यानंतर बरेच 7-8 महिने गेले. काय करावं ते सुचेना. कोणत्याही डॉक्टरकडे गेलो नाही. मग माझ्या मुलीने मला एक व्हिडिओ दाखवला भंडारी डॉक्टरांचा. सगळे आम्ही पाहिलं, पण मी घाबरले खूप. ते मशिनरी वगैरे पाहून मी घाबरले. म्हणलं मी नाही येत. पण तिने मला खूप आग्रह केला. मी आल्यानंतर मला स्टेबल नव्हते मी, पण नंतर हळूहळू ते थेरपीने मला खूप फरक पडला आणि आता मी चांगली स्टेबल आहे आणि चालू शकते. बराचसा मला डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या एक्झरसाईजमुळं मी दिवसाड एक्झरसाईज करते. एक्झरसाईजमुळे मला खूप फरक पडलेला आहे. त्याच्यामुळं मी आज उभी आहे आणि चालू शकते. धन्यवाद. माऊली बोला. त्या आल्या तेव्हा त्यांची परिस्थिती कशी होती आणि काय तुम्हाला काय परिस्थिती न सांगण्यासारखी होती. पहिल्या पहिल्या जेव्हा ती स्टेबलच नव्हती, मणका खालीवर करत होता. 15 दिवस 20 दिवस गेले. असा का करतोय मणका म्हणून मी तिला बोलायची की नाही नाही, काहीतरी तुला कळ लागत असेल, खालीवर होतोय, असं का स्प्रिंग सारखं का करतेस तू. म्हणून मी म्हटलं की आपण आता एक काहीतरी व्यवस्थित थेरपी घेऊया, नाहीतर ऑपरेशनचं बघूया. नंतर मी विचार केला का आम्ही आयुर्वेदिकच बघूया, ऑपरेशनच्या फंद्यात पडायलाच नको. ओके. आणि मग मी सर्च करायला सुरू केलं की कोणते डॉक्टर याच्यातून बाहेर काढू शकतात. मला पहिला व्हिडिओ तुमचाच आला. ओके. मग मी पाहिलं आणि त्याच्यावरच मी व्हिडिओ बघत 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 त्या दिवशी रात्री मी तिला व्हिडिओ दाखवला. तिला म्हणलं मी अपॉइंटमेंट घेणार. दुसऱ्या सकाळी मी अपॉइंटमेंट घेतली. तिसऱ्या दिवशी मी इथे आले. ओके. आणि अपॉइंटमेंट घेतल्यावर मला जी त्याच दिवशी सुरुवातीला पहिली थेरपी अपॉइंटमेंटच्या दिवशीच मिळाली आणि त्यानंतर आज 10वी थेरपी आहे. आणि जो माणूस उभा राहू शकत नव्हता, पूर्ण तिरका झाला होता, स्पाईन त्याचा तिरका झाला होता, आज तो माणूस पूर्णपणे स्टेबल आहे. हे पाहून डॉक्टर मी तुमची खूप आभारी आहे. मी तुमच्यात नारायण पाहिला आज. खरं सांगते, मी माझ्या आईला तुम्ही एवढं पूर्णपणे बरं केलं. मी आतापर्यंत असा डॉक्टर पाहिला नाही. जे मी एक्सरसाइजला सुद्धा मी सकाळी ऐकत असते, डॉक्टर किती छान सांगतात, तर ते मला ऐकावंच वाटतं. म्हणजे मी खूप लोकांना जे सांगितलंय तोंडाने की मी असे डॉक्टर नाही पाहिले का जे तोंडाने सांगतात का तुम्ही तुमच्या ते एक पॉइंटवर लक्ष देतात. एक पॉइंटवर म्हणजे फक्त मनका नाही येतो, तुमचे मानसिक आजारही ते बाहेर काढतात. दैनंदिन जीवनातील ज्या रोजचं शेड्यूल तुमचं कसं हवं हे सगळं ते पाहतात. आणि त्यानेच तुमचा मनका, तुमची मनाची स्थिती, तिचा पूर्णपणे कॉन्फिडन्स गेला होता. मी हाताबल मी हात टेकवले होते. आता मी काही करू शकत नाही. आणि याच्यावरच माझ्या रिलेटिव्हचा एक असंच प्रॉब्लेम झाला. त्यांचं ऑपरेशन झालंय. आज तिला जो 1.5 म्हणजे आधीही झालेलं आहे ऑपरेशन, महिनाभर आधी. तर तिचा जो प्रॉब्लेम आहे तो मी पाहते आजही तसाच आहे. आणि माझी मम्मी त्याच्या एक स्टेप पुढे गेली आहे. मला खूप बरं वाटतंय. सगळ्यांना तुमच्यासारखे डॉक्टर भेटावे माझी एवढीच इच्छा आहे का सगळ्यांना बरं केलं डॉक्टरांनी. थँक्यू डॉक्टर. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं स्पीच मला फार आवडतं. ती मला नेमकं खूप सोमवार आणि म्हणते का शुक्रवार डॉक्टरांचं मी ऐकते ना. मी डॉक्टर जेव्हा असतात ना मला इतकं बरं वाटतं तर त्यांचंच ऐकावं वाटतं. ते रोज असावे असं वाटतं.